आले बैल बिना अटीतटीची अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने मी अध्यक्ष महोदय सरकारकडे करतो। शेवटचा मुद्दा कृषी विभाग। अध्यक्ष महोदय, कृषी विभाग मागणी D3 बाब क्रमांक 42 पान क्रमांक 29। अध्यक्ष महोदय, लातूरचा जो व्हिडिओ तुम्ही बघितला, आम्ही बघितला, अख्ख्या महाराष्ट्रातले बघितला, अनेक लोकांनी मदत सुद्धा केली। बीजेपीचे काही पदाधिकारी तिथं गेले, शिंदे साहेबांच्या पक्षातले गेले, काही आमचे गेले, सगळ्यांनी मदत केली। एका शेतकऱ्याचा प्रश्न सुटला अध्यक्ष महोदय, पण का मराठी मीडियाली बिचारा त्या शेतकऱ्याचा मुद्दा अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी मांडला, म्हणून कर्जमाफ त्या एका शेतकऱ्याचं झालं। अध्यक्ष महोदय, मी मीडियाला विनंती करतो, करोडो शेतकरी आज या महाराष्ट्रातले जे अडचणीत आहेत ना, सगळ्या करोडो शेतकऱ्याची बातमी माहिती लावा, म्हणजे प्रत्येक व्यक्ती तिथं जाईल। सरकार नाही गेलं तरी कोणी ना कोणीतरी तिथे जाईल आणि बिचारा त्या शेतकऱ्याचा अध्यक्ष महोदय प्रश्न सुटेल। पण हे होणार आहे का? नाही होऊ शकत। अध्यक्ष महोदय, हा प्रश्न जर सोडवायचा असेल, या प्रत्येक शेतकऱ्याचा प्रश्न सोडवायचा असेल, तो निर्णय सरकारलाच घ्यावा लागेल। अध्यक्ष महोदय, आणि आम्ही म्हणत नाही की आम्ही अशीच मागणी करतोय की कर्जमाफी करा, असं सांगण्यात आलं होतं इलेक्शनच्या आधी। अनेक मोठ्या नेत्यांनी सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी करणार, म्हणजे करणार, कोरा कोरा कोरा। पण नाही ना अध्यक्ष महोदय, तसं काय झालं? अध्यक्ष महोदय, दिवसाला तिथं 8 आत्महत्या शेतकरी करत आहे, आणि जर काही नेते असं म्हणत असतील योग्य वेळेस आम्ही तो निर्णय तिथं घेणार आहे, आणि 2029 जर योग्य वेळ असेल इलेक्शनच्या आधी, तर अध्यक्ष महोदय आजपासून 29 पर्यंत 15,000 शेतकरी आत्महत्या करतील। मग त्या 15,000 शेतकऱ्याला कोण जबाबदार आहे? अध्यक्ष महोदय, मग सत्तेत असणारे लोकच जबाबदार आहे असं म्हणावं लागेल ना। मग आमचं एवढंच म्हणणं आहे की आपण वाट बघायची की या 15,000 शेतकऱ्याला आत्महत्या करायची? अध्यक्ष महोदय, निर्णय आपल्याला आज घ्यावा लागेल। शेतकरी तिथं वाट बघत आहे। अध्यक्ष महोदय, 25,000 कोटी रुपये आपल्याला लागणार आहेत। दुसऱ्या बाजूला आपण शक्ती मार्गासाठी 85,000 कोटी रुपये देणार आहे। अध्यक्ष महोदय, आजचा शेतकरी हा मृत्यूच्या दरवाजात गेलेला आहे। मी तिन्ही मोठ्या नेत्यांना विनंती करतो की आज आपण निर्णय घेतला तर अनेक शेतकऱ्यांचे जीव वाचणारे, अनेक शेतकऱ्यांना मदत होणार आहे। अहो, रोड वगैरे नंतर बांधू, रोड आपल्या 3 वर्षांनी बांधता येईल, पण एखाद्या शेतकऱ्याने जर आत्महत्या केली, निर्णय घेतला नाही तर वेगळं काही झालं, तर त्याला कोण अध्यक्ष महोदय जबाबदार असणार आहे? त्यामुळे विकास तर झाला पाहिजे, पण तो 3-4 वर्षांनी अध्यक्ष महोदय नंतर होईल। पण आज आमच्या या शेतकऱ्याला 25,000 कोटी रुपयाची कर्जमाफी अध्यक्ष महोदय झाली पाहिजे, असं या सरकारला त्या ठिकाणी मी विनंती करतो। त्याच्याबरोबर कृषी सन्मान योजना अध्यक्ष महोदय 3,000 रुपये वाढवले जातील असं सरकार आल्यानंतर काही नेते बोलले होते। अध्यक्ष महोदय, हे 3,000 रुपये तुम्ही वाढवले, 5,500 कोटी रुपये लागणार आहेत। तेवढी मदत जर शेतकऱ्याला तुम्ही आज देऊ शकला, जो आज शेतकरी अडचणीत आहे, नक्कीच त्याची मदत ही त्या शेतकऱ्याला अध्यक्ष महोदय होईल। भावांतर योजनेचं अध्यक्ष तसंच आहे, जर मार्केटच पडत असेल, त्यात तिथं ट्रम्प तात्या म्हणतायत की तिथं जे उत्पादन होतं ते भारतात आणायचं, आणि ते आपलं सरकार ऐकणार नाही असे आम्ही अपेक्षा करतो। पण चुकून ते ऐकलं गेलं आणि तिकडचं सोयाबीन आणि कपाशी जर आपल्याकडे आलं, तर अध्यक्ष महोदय जो रेट आत्ता मिळतो, जो परवडत नाही शेतकऱ्याला, त्याच्यापेक्षा रेट कितीतरी खाली जातील आणि आमचा शेतकरी भारतातला अडचणीत येईल। अध्यक्ष महोदय, म्हणून भावांतर योजना आपल्याला आणण्याची जरूरत आहे। त्याच्यामध्ये सोयाबीन शेतकऱ्याला 4,000 कोटी लागतील, कापूस शेतकरीला 5,000 लागतील, कांदा शेतकऱ्याला 10,000 कोटी रुपये लागतील। टोटल 25,000 कोटी रुपये हे जर आपण प्रोव्हिजन करून ठेवलं, जेव्हा लागेल तेव्हा ते जर वापरलं, तर शेतकऱ्याला एक आत्मविश्वास राहील की मार्केट खाली आलं तरी आमचं सरकार आम्हाला अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी मदत करते। म्हणून हे 25,000 कोटीचं प्रोव्हिजन या बजेटमध्ये या सरकारच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी व्हावं। पीक विम्याच्या बाबतीत अध्यक्ष महोदय अनेक वेळा विषय मांडले, 3 वेळा तर याच सेशनमध्ये मी मांडले। जे 4 ट्रिगर काढण्यात आले, अहो माझ्या मतदारसंघामध्ये 10 कोटी गेल्या वेळेस विमा कंपनीकडनं मिळाले होते, आणि ते कुठल्या ट्रिगरच्या अंतर्गत मिळाले होते? लोकलाइज कॅलॅमिटी, म्हणजे त्या क्षेत्रामध्ये पाऊस झाला, त्यात नुकसान झालं, त्या शेतकऱ्याला अध्यक्ष महोदय तिथं मिळालं। पण आताच्या विमा कंपनीच्या पॉलिसीमध्ये तो ट्रिगरच नाही अध्यक्ष महोदय। तर गेल्या वेळेस जेव्हा आपण बघितलं होतं 3700 कोटी रुपये देण्यात आले होते, आणि त्यातला 78% पैसा हा या इतर ट्रिगरच्या बाबतीत दिला होता, म्हणजे जो ट्रिगर आज नाही। म्हणजे येत्या काळामध्ये, या पावसाच्या काळामध्ये आता काय झालं अध्यक्ष महोदय? पेरणी झाली, बऱ्याच ठिकाणी पाऊसच नाही। मग पाऊस नसेल तर तिथं नुकसान झालं तर या विमा कंपनी त्या शेतकऱ्याला मदत करणार नाहीत। जिथं अतिवृष्टी झाली तिथं शेतकऱ्याला मदत ही विमा कंपनीकडनं या नवीन रूल प्रमाणे अध्यक्ष महोदय मिळणार नाही। तर मग सरकारने त्या विमा कंपनीला टेबलवर आणा, चर्चा करा, आणि जे 4 ट्रिगर वगळण्यात आलेले आहेत त्या कंपनीकडनं अध्यक्ष महोदय ते परत एकदा आणा। पण कदाचित काही लोकांचा असा अभ्यास आहे की आपल्या राज्याचे 2,000 कोटी वाचतील आणि केंद्र सरकारचे 3,000 कोटी वाचतील।
5,000 कोटी वाचवण्यासाठी या शेतकऱ्यांचं जर नुकसान आपण करणार असो तर अध्यक्ष महोदय हे योग्य ठरणार नाही, त्यामुळे त्या बाबतीत लक्ष द्या. त्याच्याचबरोबर अध्यक्ष महोदय जीएसटी भरपाईच्या बाबतीत अनेक जे सत्तेत पक्ष त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये असं बोललं होतं की जीएसटीच्या मार्फत जो काय पैसा शेतकऱ्याकडनं घेतला जातो 50% आम्ही सरकार म्हणून त्या ठिकाणी माफ करू. अध्यक्ष महोदय 14,000 कोटी रुपये हे जीएसटीच्या माध्यमातून या शेतकऱ्याच्या खिशातून पैसे सरकार घेत असतं. आता तो पैसा हे फक्त राज्य सरकारचं बोलतोय. 14,000 कोटी रुपये जर या सरकारकडे येत असते आणि तुम्ही शब्द दिला होता 50% आम्ही माफ करू नाही तर परतावा शेतकऱ्याकडे देऊ, मग तुम्हाला 7,500 कोटी पर्यंत ही किंमत ही आमच्या शेतकऱ्याला अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी द्यावी लागेल. अध्यक्ष महोदय फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की हे जे धोरण केले जातात ते एसी मध्ये केले जातात, ते राबवावे तर लागतील. इलेक्शनच्या काळामध्ये आम्ही बोललो होतो, सत्तेत आल्यानंतर आम्हाला ते द्यावं लागलं असतं. आज हे लोकांच्या आशीर्वादाने सर्व सत्तेत आलेले आहेत. जो दिलेला शब्द तोच तर मात्र पूर्ण करायचा आहे. फक्त जास्त वेळ अध्यक्ष महोदय थांबून चालणार नाही, तर शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत त्या ठिकाणी येत आहे. त्यामुळे या सरकारला मी मनापासून विनंती करतो की लवकरात लवकर त्या ठिकाणी या बाबतीतले निर्णय घ्यावे, आमच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी तिथं मदत करावी. त्याच्याच बरोबर मी एवढंच इथं सांगतो, टीव्ही समोर आम्ही बोलतोय, अधिवेशनामध्ये अध्यक्ष महोदय आम्ही बोलतोय, पण आम्ही फक्त बोलतोच आहे. शेतकरी मात्र पावसाळ्यात जाऊन तिथं आंदोलन करतोय, तिथं कुठेतरी विहिरीत उड्या मारतोय, रस्ते तिथं अडवतोय, शेतकरी रस्त्यावर उतरलाय. पण आमच्याकडं त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय फक्त काय मिळतात ते शब्द मिळतात. आम्ही फक्त टीव्हीवर आणि अधिवेशनामध्ये मांडतोय. अध्यक्ष हे चालणार नाही. नाहीतर टीव्हीवर बातमी आली तर आम्ही खुश झालो, विषय संपला. विरोधकांना सुद्धा एकत्रित येण्याची अध्यक्ष महोदय जरूरत आहे. सरकारला सुद्धा विनंती करतोय, मायबाप जनता तुमच्याकडे बघत आहे, तुमच्याकडे पूर्णपणे अधिकार आहेत. तर ते जे 85,000 कोटी रुपये त्या शक्ती मार्गाला देण्यापेक्षा या शेतकऱ्याला आज तुम्ही मदत केली, त्या शेतकऱ्याचा जीव वाचेल आणि अनेक शेतकऱ्यांना अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी मदत होणार आहे. त्यामुळे मी या सरकारला पुनश्च एकदा या विनंती करतो की आपण आमच्या मागण्यांकडे लक्ष द्यावं आणि हे ज्या मागण्या आहेत त्या सर्व मागण्या सर्वसामान्य लोकांच्या आहेत आणि तुम्ही याच्याकडे लक्ष द्याल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आज तुम्ही बोलण्याची संधी दिली त्यासाठी मी मनापासून आपले आभार आहेत. पण मी फक्त एकच विरोधी पक्षाला सुद्धा विनंती करतो की आज आपण सर्वजण मांडतच आहोत, कृषी हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे, पण उद्यापासून कुठं ना कुठंतरी आपल्याला या शेतकऱ्याचा आवाज ताकदवान करण्याची जरूरत आहे आणि नक्कीच बाहेर आणि आत तो आवाज आपण सर्वजण ताकदवान करू. एवढंच या ठिकाणी सांगतो, आपले आभार व्यक्त करतो. आपला वैयक्तिक काय स्वार्थ असेल, वैयक्तिक काय म्हणणं असेल ते बाजूला सारून राज्याच्या हिताकरता सभागृहानं एक मतानं कधीतरी हा निर्णय घेण्याची गरज आहे की एकदा मूळ अर्थसंकल्प सादर झाला की मूळ अर्थसंकल्प झाल्यानंतर जर एखादी आपत्ती आली, एखादा अचानकपणे संकट आलं, एखादा अचानकपणे त्या ठिकाणी पाऊस पडला, शेतकऱ्यावर कुठलं तरी संकट आलं, कुठली तरी अचानक कॅलॅमिटी आली, तर त्याच्याकरता पैसे कुठून आणायचे म्हणून आपल्या राखीव निधीतून पैसे काढावे लागतात आणि राखीव निधीतून पैसे काढून त्या पैशाला मंजुरी घेण्याकरता म्हणून सभागृहासमोर यावं लागतं. हे खऱ्या अर्थानं अर्थसंकल्पाचं काम आहे आणि ही खऱ्या अर्थानं अर्थसंकल्पाची शिस्त आहे आणि ही खऱ्या अर्थानं अर्थसंकल्पाची पद्धत आहे आणि ही खऱ्या अर्थानं राज्याची आर्थिक शिस्त आणि आर्थिक चौकट मोडणार नाही याच्याकरता ही काळजी घेण्याची खऱ्या अर्थानं ही गरज आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, गृह विभागावर पहिल्यांदा बोलत असताना मी पहिल्यांदा कृषी या विषयावर बोलतो. आमचे ज्येष्ठ सहकारी या ठिकाणी सोपल साहेब बसलेले आहेत, ते सोपल साहेब बोलणार होते, पण मी त्यांना म्हटलं की तुम्ही बोललात की पुन्हा 5-7 सदस्य बोलतील, त्यानंतर माझा नंबर कधी येईल मला माहित नाही. माणूस मोठ्या मनाचा, दिलदार मनाचा, तो म्हणाला पहिल्यांदा तुम्हीच बोला, फक्त माझा विषय पहिला मांडा. असं आहे अध्यक्ष महोदय की या ठिकाणी बाब क्रमांक 42, पान क्रमांक 29, बाब क्रमांक 43, पान क्रमांक बाप नव्हे हा, बाब नाही तर बाप म्हणाल तुम्हाला मी बोललो म्हणून तुम्ही माझ्यावर ऑब्जेक्शन घ्याल की माझा बाप काढला आहे. तयारी डॉक्टर ठीक आहे. तर अध्यक्ष महोदय, बाब क्रमांक मी सांगितला 42, पान क्रमांक 29, बाब क्रमांक 43, पान नंबर 29-30, बाब क्रमांक 44, पान नंबर 30, बाब क्रमांक
बाब क्रमांक 48, पान क्रमांक 32, 33, बाब क्रमांक 49, पान क्रमांक 33, 34, बाब क्रमांक 50, पान क्रमांक 34, या सगळ्यावर एकत्रितपणे बोलतो अध्यक्ष महोदय. या सगळ्यावर एकत्रितपणे बोलतो. आणि म्हणून आमचे ज्येष्ठ सहकारी या ठिकाणी सोपल साहेब म्हणाले की तू बोल पण माझा विषय पहिल्यांदा मांड. आणि म्हणून मंत्री महोदय कृषीशी मला वाटतं अशी जी तुमच्याकडे कृषी आहे ना, आपले कॅबिनेट मंत्री आहेत कुठं? काय झालं म्हणजे त्यांच्यावर वरच्या म्हणजे वरच्या म्हणजे काय झालं म्हणजे चाकबीक पडते म्हणून येत नाही की काय सभागृहामध्ये? काय होतं काय? बरं असू दे, अशी जी तुम्ही आहात ना काय हरकत नाही. आणि म्हणून सन्मान्य सोपल साहेबांचं हे मी माझं मांडणं म्हणण्याच्या त्यांचा विषय म्हणून त्यांचं नाव घेऊन मी जाणीवपूर्वक या ठिकाणी मांडतोय. त्यांच्या जिल्ह्यातली प्रधानमंत्री पीक विमा योजना जी बार्शी तालुक्यामध्ये आहे त्याच्यामध्ये विमा रक्कम 115 कोटी रुपये मंजूर झाली आणि त्याच्यामध्ये 90,000 शेतकरी लाभार्थी होते. परंतु त्यापैकी 115 कोटीपैकी वितरित किती झाले मंत्री महोदय? 65 कोटी झाले. शेतकरी किती होते? 63,000. प्रलंबित रक्कम ही राहिली 49 कोटी आणि त्यातले शेतकरी जे लाभार्थी आहेत ते 27,000 शेतकरी त्या ठिकाणी लाभापासून वंचित राहिलेले आहेत. याचं कारण एकच सांगितलं जातं अध्यक्ष महोदय की शेतकरी किंवा अधिकारी शेतकऱ्यांना जे कारण सांगतात ते सांगतात की केंद्र आणि राज्य सरकारचा दुसरा हप्ता आला नाही म्हणून आम्ही तुम्हाला पैसे देत नाही. तुमच्या उत्तराच्या भाषणामध्ये ही खरी गोष्ट आहे का? जर ही गोष्ट खरी असेल तर खरी म्हणून कबूल करा. जर हे देणं नसेल तर हे वितरित झाले का आणि अधिकाऱ्यांच्या लेवललाच ते पडून आहे का त्याची माहिती द्या. आणि याच्या उपर हे जर पैसे आलेच नसतील तर आपण दुसरा हप्ता कधी देणार हे सुद्धा या ठिकाणी सभागृहाला सांगा. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी दुसरा जो विषय आहे तो विषय म्हणजे आमच्या कोकणातला विशेष करून मत्स्य शेतीबद्दलचा विषय या ठिकाणी आहे. मत्स्य विकास मंत्री सभागृहामध्ये आहेत. त्यांनी मला थोडंसं सांगितलं तर बरं होईल. मासेमारी बंदरे जेटीच्या बांधकामासाठी म्हणजे 53 मोठी बांधकामे हे नवीन उद्दिष्ट शीर्ष कार्यान्वित करण्याकरता 1,000 इतकी लाक्षणिक तरतूद करण्याचे ठरवण्यात आले आहे. बाब क्रमांक डॉक्टर 61 आणि पान क्रमांक 40 त्याच्यामध्ये हे विशेष आहे. ही 1,000 रुपयामध्ये आपण कशा पद्धतीची बांधकामं बांधणार आहात? कशा पद्धतीची ही मोठमोठी बंदरं उभी करणार आहात? केंद्र सरकारच्या निधीतून उभं करणार आहात. आणि केंद्र सरकारचा निधी जर घ्यायचा असेल आणि जर हेड नसेल हे तर हे हेड ओपन करण्याकरता म्हणून 1,000 रुपयाची तरतूद हे त्या हेड ओपन करण्याकरता म्हणून करावी लागते. हे मला मान्य आहे कारण हा नवीन विषय असेल, कदाचित नवीन योजना असेल किंवा नवीन हे हेड ओपन करायचं असेल म्हणून 1,000 रुपये. परंतु आपल्या कोकणामध्ये आज बांद्राची अवस्था काय आहे? आज संरक्षण बांधाऱ्यांची अवस्था काय आहे? आज उधाणाचं पाणी पाऊस पडतोय. आज नदीच्या आपल्या समुद्राच्या किनारी राहणारे जे मच्छीमार बांधव आहेत ते चारी बाजूने धोक्यात आहेत. हे तुम्हाला मान्य करावं लागेल. चारी बाजूने धोक्यात आहेत. दुसरेही कोकणातले मंत्री या ठिकाणी आहेत. तुम्ही मुश्रीफ साहेब त्या ठिकाणी काही वर्ष पालकमंत्री होतात. वर्षानुवर्ष ही मंडळी आपला जीव मुठीत धरून त्या ठिकाणी जगतीये. त्या ठिकाणी समुद्र किनारच्या असलेल्या नारळी पोपळी म्हणजे सुपारी, नारळी पोपळीच्या बागा ही इरोजन होऊन समुद्राच्या लाटानं त्या ठिकाणी धूप होऊन त्या ठिकाणी त्यांच्या नारळी पोपळीच्या बागा सुद्धा कोसळून पडतायत. अनेकांच्या घरामध्ये उधाणाचं पाणी शिरतंय. अचानकपणे अमावास्या पौर्णिमेला समुद्राचं पाणी भरतीवर एकदम वाढून येतं आणि त्यावेळेला कितीतरी लोकांच्या घरामध्ये पाणी शिरून त्या लोकांना त्यांचा जीव अतिशय धोक्यात आलेला असतो. आणि म्हणून आपण या ठिकाणी कोकणाकरता खास बाब मी विरोधी पक्षाचा असल्यामुळं माझ्याकरता नाही पैसे दिले तरी चालतील. ते तुम्ही करणारच आहात. आम्हाला पैसे देणार नाहीत हे आम्हाला माहितीच आहे. आम्ही आमच्या मनाची तयारी केलेलीच आहे. पण दिवसागणिक तुम्ही असे विचार करून किती छोट्या मनाचे लोक होत आहे हे सुद्धा महाराष्ट्र बघतोय. ठीक आहे, माझ्या मतदारसंघामध्ये पैसे द्या अगर देऊ नका, पण माझ्या कोकणाकरता पैसे द्या. माझ्या कोकणातला मच्छीमार वाचला पाहिजे. माझ्या कोकणातला बागायतदार वाचला पाहिजे. तो वाचण्याकरता म्हणून आपण जर अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये उदयजी वगैरे जर संरक्षण भिंती करता ज्याला आपण प्रोटेक्शन वॉल म्हणतो त्या बांधून जर लोकांची घरं वाचवलीत, गावं वाचवलीत, शेतीवाडी वाचवलीत ना, बागा वाचवल्यात, त्यांचा जीव वाचवलात तर तुम्हाला लोक आशीर्वाद देतील. राजकारणी मतदारसंघ कोणाचा आहे हे बघून त्या ठिकाणी लोकांचे जीव वाचणार किंवा जाण्यावर तुमचं राजकारण अवलंबून राहू देऊ नका.